गडचांदूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार वेग आला असून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेत गडचांदूरकरांना थेट आवाहन केले की विकासाच्या गाडीत भाजपाचा ड्रायव्हर बसवा, विकासाला वेग मिळेल। प्रचारादरम्यान बोलताना बावनकुळे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि या विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे ही विकासाच्या चार चाकीची चार चाकं आहेत। या गाडीला पेट्रोल भरण्याचे काम आम्ही करू, पण ही गाडी योग्य मार्गावर धावण्यासाठी तिचा ड्रायव्हर भाजपाचा असणे गरजेचे आहे। त्यामुळे गडचांदूरकरांनी भाजपाला नगर परिषदेत सत्तेच्या खुर्चीवर बसवावे। या सभेला आमदार देवराव भोंगळे, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरविंद डोहे, सर्व नगरसेवक उमेदवारांची उपस्थिती होती। बावनकुळे यांनी आश्वासन दिले की भाजपाच्या नगर परिषदेला सत्ता दिल्यास गडचांदूरमध्ये 124 योजनांचा लाभ निश्चितच मिळेल। विकासाचे नवे पर्व सुरू करू। दरम्यान पक्षांतर्गत शिस्तभंगाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी बंडखोरी करणाऱ्या निलेश ताजने यांच्यासह 6 कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली। ते म्हणाले, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या निलेश ताजने यांच्यासह 6 जणांना 6 वर्षांसाठी तत्काळ निलंबित करण्यात येईल। पक्ष शिस्तभंग सहन करणार नाही। या प्रचार सभेने गडचांदूरमध्ये मोठी राजकीय रंगत आणत भाजपाचा उत्साह अधिक वाढवला असल्याची चर्चा सुरू आहे। विकासाची गाडी उभी आहे। गडचांदूरच्या नगरपालिकेच्या विकासाची गाडी वाट बघताय। एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आहे। 55 योजना घेऊन गडचांदूरला येणार आहे। दुसरं चाक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा आहे। तिसरं चाक माननीय नितीन गडकरीजीचं आहे। नितीन गडकरीजीचं गाडीचं तिसरं चाक आहे। एकीकडे एक चाक पंतप्रधान मोदीजीचं, दुसरं चाक देवेंद्र फडणवीसजीचं जे 48 योजनाचं आहे, तिसरं चाक नितीन गडकरीजीचं आणि चौथं चाक आमचे आमदार देवराव भोंगळेचं आहे। बाकी या विकासाच्या गाडीत पेट्रोल टाकासाठी चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे। काळजी करू नका। विकासाच्या गाडीचं पेट्रोल आम्ही टाकून देऊ, पण 4 चाकाची गाडी वाट बघताय। 2 तारखेला तुम्हाला या विकासाच्या गाडीमध्ये ड्रायव्हर बसवायचा आहे। ड्रायव्हर कोण म्हणणार आहे? ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण म्हणणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर 3 तारखेला अरविंद डोळे बसणार आहे। आणि ही विकासाची गाडी 100च्या स्पीडने या गडचांदूरमधून मुंबई दिल्ली पर्यंत आपल्या गरीब माणसाच्या, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या 124 योजना घेऊन गडचांदूरचा 5 वर्ष विकास करणार आहे। अरविंद डोळेचे जमानतदार देवराव भोंगळे आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे, मी आहे, नितीन गडकरीजी आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे। या गाडीचे जमानतदार खूप आहेत। पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी काही लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जात आहे। पार्टी आपली आई आहे। पार्टी आपली आई आहे। आईशी कोणी विश्वासघात करतं का? आईशी कोणी विश्वासघात करतं का? पण या ठिकाणी आपल्या पार्टी सोबत राहिले, पार्टीकडनं प्रतिष्ठा मिळवली, पार्टीकडनं जनतेची प्रतिष्ठा मिळवली आणि आता पक्षाची इज्जत आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची इज्जत पणाला लागल्यावर या ठिकाणी ते निलेश ताजने आणि रामसेवक मोरे, संदीप शेरके, महादेव एकरे, महादेवराव जयस्वाल, शेख इम्रान, योगेंद्र केवट हे सर्व भाजपाचे कार्यकर्ते हे अरविंद डोळेला पाळण्याकरता उभे आहेत। मी अरविंद डोळेजी या सर्वांना पुढचे 6 वर्ष पार्टीतून काढण्याकरता रवींद्र चव्हाणजींना आजच पाठवणार आहे। 6 वर्ष पार्टीचे विश्वासघात करणे। पार्टी आपल्या आईसारखी आहे। पक्षाची इज्जत पणाला लागली। अरविंद डोळे कुणाला तरी एका तिकीट मिळणार आहे। एका वेळी 2 तिकीट देऊ शकत नाही। बंधू भगिनींनो, या ठिकाणी निलेश ताजनेला मत देणं म्हणजे अरविंद डोळेचा पराभव करणं आहे। अरविंद डोळेचा पराभव करणं आहे। अरविंद डोळेच्या 124 योजनाचा सत्यानाश करणे आहे।